अभिनेता रितेश देशमुख आपल्यासोबत आहेत। T10 ग्रामीण स्पर्धेचं आज बक्षीस वितरण त्यांच्या हाताने होणार आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्री जेनेलियाजी देखील उपस्थित आहेत। मला सांगा सर, ग्रामीण भागामध्ये क्रिकेटला किती संधी मिळते जेव्हा जिल्हा स्तरावर अशा स्पर्धा भरवल्या जातात? मला असं वाटतं की जोपर्यंत स्पर्धा भरवल्या जाणार नाही तोपर्यंत संधी प्राप्त होणार नाही। आणि जे चांगले गावागावातले खेळाडू आहेत ते आता कुठे मुंबईतून पुण्यात जाऊन खेळणार, ते गावात खेळतात। आणि खरंच चांगले खेळत असतील तर मग अशा ठिकाणी येऊन जर तुम्ही चमकलात आणि आज टेलिकास्ट होत आहेत, आपण सर्व इथं आहात, सोशल मीडिया आहे आणि कुठलाही खेळाडू जेव्हा कुठेही चमकेल ना तर लोकांचं लक्ष आहे। जे मुंबई, पुणे, चेन्नईमध्ये जे आहेत ते लोकांचं लक्ष आहे आणि त्यांना टॅलेंट जर स्पॉट झालं एकदा तर कुणाचं नशीब कधी चमकेल काय सांगता येत नाही। परंतु जर संधी नसेल तर ते कधीच चमकणार नाही। पण संधी जर उपलब्ध करून देईल तर मला वाटतं ग्रामीण भागातले पण खरंच आपल्याकडे बरेचसे हिरे आहेत जे चमकण्याची वाट पाहतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नवीन कोणता चित्रपट येतो जो नवीन प्रोजेक्टबद्दल आपण बोलत होता? नाही, मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रपट करायचा बरंच वर्षापासूनचा माझा मानस होता आणि त्या चित्रपटावरती आता लवकरच आम्ही फ्लोअरवरती जाऊ, काम झालेलं आहे आणि आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत। विलासरावजी देशमुख साहेबांची उद्या जयंती आहे, या निमित्तानं आपण उपस्थित आहात लातूरमध्ये। काय आठवण सांगता येईल साहेबांची या प्रसंगी? अहो, एका मुलाला जर तुम्ही विचारलं काय आठवण सांगताय वडिलांची, किती आठवणी सांगू तुम्हाला? म्हणजे खरं म्हणजे असा एकही क्षण जात नाही जेव्हा वडिलांची आठवण येत नाही। मला असं वाटतं की त्यांच्या जयंतीनिमित्त ही आता कसं आहे की फक्त मुलांसाठी नाही आहे, ही लोक साजरी करतात। लोकांकडून आठवणी ऐकण्यासाठी आम्ही येतो, इथे बऱ्याचशा लोकांना भेटतो, त्या आठवणी सांगतात। आम्हाला जे माहिती आहे ते माहितीच आहे, पण मला वाटतं लोकांकडून जेव्हा अजून कळतं की साहेब आमच्यावर असे वागले, असं सांगितलं, असं केलं, एखादा किस्सा जेव्हा कळतो तेव्हा असं वाटतं अरे वा, खरंच छान। मला एक पत्रकारांना मी भेटलो होतो मध्ये आणि त्यांनी एक नवीन गोष्ट सांगितली मला। ते म्हणाले साहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, ते म्हणले की राजकारणात 2+2 4 कधीच नसतं, 3 असतं किंवा 5 असतं, पण 4 कधीच नसतं। कॅमेरामॅन हर्षल सह महेंद्र जोंधळे, T9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।